नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण भरती तंत्रे या टॉपिकवर बोललो होतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण मुलाखत या टॉपिकवर बोलणार आहोत. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. 1. मुलाखतीचे स्वरूप सांगता येईल. 2. मुलाखतीचे प्रकार सांगता येतील. नेक्स्ट बघूया. मुलाखत म्हणजे काय? आता सेवायोजन कार्यालयातील कर्मचारी असतील, कंपनीतील भरती अधिकारी असतील, कर्मचारी विभागातील कोणताही कर्मचारी असेल, पर्यवेक्षक असेल, तरी सुद्धा कोणालाही मुलाखतीशिवाय कामावर घेतलं जात नाही. आणि योग्य पदासाठी, योग्य कामासाठी योग्य माणूस हेच मुलाखती मागील तत्व आहे. आता मुलाखत निवडीची उद्दिष्टे बघूया. का बरं मुलाखत घेतली जाते? उमेदवाराची निवड मुलाखत घेऊनच का करायची? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या उद्दिष्टांमधून नक्कीच मिळतील. पहिलं जे उद्दिष्ट आहे, संघटनेतील विशिष्ट पदासाठी उमेदवाराच्या योग्यतेचा पडताळा घेता येतो. म्हणजे त्या कर्मचाऱ्याकडं कोणकोणते स्किल आहे, कोणकोणत्या गोष्टीचं नॉलेज आहे, हे आपल्याला मुलाखतीच्या माध्यमातून समजतं. म्हणून उमेदवारामध्ये ज्या योग्यता आहेत त्याचा पडताळा आपल्याला मुलाखतीमधून घेता येतो. दुसरं जे उद्दिष्ट आहे, उमेदवाराच्या कार्यक्षमतेव्यतिरिक्त इतर बरीच माहिती त्याच्यातून मिळत असते. म्हणजे कुठल्या कामाचा अनुभव आहे का, अजून कुठला या व्यक्तीला आवड आहे का कामाची, अजून कुठलं एखादं स्किल या व्यक्तीकडे आहे का, हे सुद्धा म्हणजे त्या कार्यक्षमतेव्यतिरिक्त सुद्धा बरीच माहिती आपल्याला मुलाखतीमधून मिळत असते. पुढचं उद्दिष्ट बघूया. 3. उमेदवाराचे संप्रेषण कौशल्य, त्याची बोलण्याची ढब, पटवून देण्याची हातोटी, युक्तिवाद करण्याची शैली इत्यादी बाबींची माहिती अप्रत्यक्षपणे आपल्याला मुलाखतीतून मिळत असते. उमेदवाराची संप्रेषण कौशल्य म्हणजे काय? आता संप्रेषणाची व्याख्या बघूया आपण. प्रथमतः प्रेषकाकडून ग्राहकाकडे होणारी विचारांची देवाणघेवाण, त्याला म्हणतो आपण संप्रेषण. म्हणजे कम्युनिकेशन स्टाईल त्या व्यक्तीची कशी आहे, बोलण्याचं कौशल्य कसं आहे त्या व्यक्तीकडं, हे आपल्याला मुलाखतीतून कळतं. त्याची बोलण्याची ढब कशी आहे ही सुद्धा कळते. एखादी गोष्ट पटवून देण्याची हातोटी. आता बघा, जर कंपनीमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट असेल तर हे स्किल त्या व्यक्तीकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण एखाद्या प्रॉडक्ट पटवून कसं द्यायचं. आता आपण कार घ्यायला जातो, कोणती पण वस्तू घ्यायला जातो, तर तिथे बघा जो व्यक्ती असतो तो ती कार किती योग्य आहे, तुम्हाला कशी परवडेल, एकदम बोलण्याची त्यांची संप्रेषण कौशल्य चांगलं असणारी जर व्यक्ती असेल तर आपण लगेच घेऊन टाकतो ती गोष्ट. म्हणून मग त्या मुलाखतीमधून ह्या असे लोक, म्हणजे ज्यांच्याकडे कोणतं स्किल आहे त्या व्यक्ती निवडून आपण कोणत्या डिपार्टमेंटला त्यांना काम करायला पाठवू शकतो, हे सुद्धा मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला या मुलाखतीतून समजत असतं. म्हणून उमेदवाराचं संप्रेषण कौशल्य असेल, त्याची बोलण्याची ढब, पटवून देण्याची हातोटी, युक्तिवाद करण्याची शैली इत्यादी बाबींची माहिती सुद्धा आपल्याला मुलाखतीतून अप्रत्यक्षपणे मिळत असते. चौथं जे उद्दिष्ट आहे, व्यवस्थापक किंवा उच्च पदासाठी उमेदवाराचा विचार करताना समोरासमोर विचार विनिमयासाठी मुलाखत अधिक उपयोगी पडते. आता आपण जर त्या व्यक्तीला पाहिलंच नसेल आणि त्या व्यक्तीला कामाला जर ठेवलं तर त्या व्यक्तीमध्ये काय योग्यता आहे, त्याची बोलण्याची स्किल काय आहे, संप्रेषण कौशल्य कसं आहे, हे आपल्याला समजणार नाही. म्हणून जे उच्च पदासाठी जे उमेदवार निवडले जातात
जसं व्यवस्थापक मॅनेजर म्हणतो आपण त्यांना, तर त्यांना समोरासमोर जर ते असतील तर मग ती व्यक्ती कशी आहे हे अधिक चांगल्या पद्धतीने आपण जाणून घेऊ शकतो. पुढे बघूया. आता आपण मुलाखतीची उद्दिष्टे बघितली. मुलाखतीमध्ये 3 संकल्पना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे मुलाखत, दुसरी जी आहे ती मुलाखतदार आणि तिसरी जी आहे ती मुलाखतकार. आता मुलाखत म्हणजे काय? आता मुलाखत म्हणजे विचारांच्या व माहितीच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया म्हणजे मुलाखत होय. दुसरं जे आहे ते मुलाखतदार, ज्याची मुलाखत घ्यावयाची आहे त्या उमेदवाराला आपण मुलाखतदार म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे मुलाखतकार. आता मुलाखतकार ही एक व्यक्ती पण असू शकते किंवा अनेक व्यक्ती पण असू शकतात. म्हणजे पॅनल इंटरव्ह्यू कधी कधी घेतले जातात, मग तेव्हा एक कमिटी असते, म्हणून मग एक व्यक्ती पण मुलाखत घेऊ शकते आणि अनेक व्यक्तींचं जे पॅनल आहे ते सुद्धा मुलाखत घेऊ शकतं. म्हणून मुलाखत, मुलाखतदार आणि मुलाखतकार या मुलाखतीमधील अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना मानल्या जातात. मुलाखतीचे काही प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये संरचित मुलाखत, अनिदेशी मुलाखत, बहुवार व गट मुलाखत आणि ताण मुलाखत असे मुलाखतीचे 4 प्रकार सांगितले आहे. आणि थोडक्यात आपण प्रत्येक प्रकार हा सविस्तरपणे बघूया. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संरचित किंवा संघात मुलाखत, पॅटर्न और स्ट्रक्चर इंटरव्ह्यू. आता ह्या प्रकारामध्ये मुलाखतदाराची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी एक फॉर्म तयार केला जातो आणि मग त्या फॉर्म किंवा प्रपत्र असं म्हणतात त्याला. आणि या प्रपत्रामध्ये मुलाखतदाराला कोणते प्रश्न विचारावेत याची नोंद केली जाते आणि मग त्या प्रश्नासमोरच प्रश्नाची प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी जागा ठेवली जाते. प्रतिक्रियाची नोंद मुलाखतीच्या दरम्यान किंवा मुलाखत संपल्यानंतर लगेचच केली जाते आणि सर्व प्रतिक्रियांच्या आधारे किंवा सर्व प्रतिक्रियांच्या अभ्यासानंतर मुलाखतकार आपले अनुमान जे आहे किंवा निष्कर्ष जे आहे ते त्या फॉर्ममध्ये किंवा प्रपत्रामध्ये नोंदवतो. आता संरचित मुलाखतीच्या पद्धतीमध्ये मुलाखत घेण्या अगोदर मुलाखतदाराला कोणत्या विषय संबंधीचे प्रश्न विचारायचे आहे, त्याची प्रश्नांची व्याप्ती काय असावीत याचा आराखडा मुलाखतदार हा अगोदरच तयार करत असतो. संरचित मुलाखतीचा नमुना बघूया. आता काही प्रश्न दिलेले, याचा पॅटर्न प्रश्न तयार केलेले असतात. तर काही नमुना म्हणजे सॅम्पल आपण बघूया. पहिला जो प्रश्न आहे तुमचे वय काय, दुसरा जो आहे तुमची शैक्षणिक योग्यता काय, तिसरा जो आहे तुम्ही विवाहित आहात काय, चौथा तुम्हाला यापूर्वीचा अनुभव किती, 5 तुम्हाला कशा तऱ्हेचे काम हवे आहे, तुम्हाला किती पगार अपेक्षित आहे, तुम्हाला दुसऱ्यासोबत काम करायला आवडेल का. आता हे असे प्रश्न ठेवण्याचं कारण म्हणजे त्या प्रश्नांमधून बरीच माहिती त्या मुलाखतकाराला मिळत असते. आता दुसऱ्यासोबत काम करायला आवडेल का, जास्त लोकांमध्ये जर राहायचं असेल आणि त्या व्यक्तीला आवडत नसेल पण त्या व्यक्तीला घेणं योग्य आहे का, नाही. किती पगार अपेक्षित आहे म्हणजे त्याचं पेमेंट बद्दलच्या अपेक्षा देखील समजतात. कशा तऱ्हेचं काम हवं आहे, मग तिथं कसं काम आहे त्याच्यावर पण ते डिपेंड असणार आहे. मग त्या व्यक्तीचं आवडीचं काम आहे की नाही हे सुद्धा त्या प्रश्नामधून आपण उत्तर जर त्या व्यक्तीने दिलं त्याच्या संदर्भात आपण शोधू शकतो. अशा प्रकारे संरचित मुलाखतीच्या नमुन्यामध्ये काही प्रश्न विचारले जातात. पुढचं बघूया. दुसरा जो प्रकार आहे तो अनिदेशी मुलाखत किंवा नॉन डायरेक्टिव्ह इंटरव्ह्यू असं त्याला म्हटलं जातं. आता अनिदेशी मुलाखतीचा जो उगम आहे तो मानसोपचार पद्धती आणि सहमंत्रणेतून झालेला आहे. म्हणजे आपण सायकोथेरपीज आणि काउन्सिलिंग
याच्यामधून या नॉन डायरेक्टिव्ह इंटरव्ह्यू या मुलाखतीच्या पद्धतीचा उगम झालेला आहे असं मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता या पद्धतीमध्ये मुलाखतदाराला मुलाखतीसाठी विषय निवडण्याची मोकळीक असते. म्हणजे मुलाखत कोणत्या विषयावर असावी हे ठरवण्याची संधी मुलाखतदारास असते. यात मुलाखतदारास विचार प्रवृत्त करून स्वतःच्या भावनिक प्रतिक्रिया असतील, आवडीनिवडी, पसंती नापसंती, अभिरुची, मते याविषयी जास्तीत जास्त माहिती देण्यास लावणं हे अभिप्रेत असतं. आणि मग या मुळे तो काय करतो की स्वतःचे बरे वाईट अनुभव, कौटुंबिक जीवन असेल, आंतरवैयक्तिक संबंध असतील यांची माहिती देत असतो. आणि मग त्यावरून त्याच्या निवडीविषयीचे अनुमान हे काढता येते. अशा प्रकारे ही अनिदेशी मुलाखतीची जी पद्धत आहे ती अधिक लाभदायक अशी पद्धत आहे. पुढे बघूया आपण. तिसरा जो प्रकार आहे तो बहुवार आणि गट मुलाखत, मल्टिपल अँड ग्रुप इंटरव्ह्यू. आता या पद्धतीने घेतलेल्या निवडीचा निर्णय जास्त फायदेशीर ठरलेले आढळतात. आता याच्यामध्ये एकापेक्षा जास्त मुलाखतकार असतात. मुलाखतदार प्रत्येक मुलाखतकाराशी वेगवेगळा संपर्क साधून मुलाखत देतो किंवा सर्व मुलाखतकारांचे एक मंडळ बनवून मुलाखत घेतात. पॅनल इंटरव्ह्यू जसं मी बोलली होती याआधी तुम्हाला. हे सर्व मुलाखतकार वेगवेगळ्या अंगांवर प्रश्न विचारून प्रतिक्रिया नोंदवतात आणि मुलाखत संपल्यावर आपापसात चर्चा करतात आणि मग गट चर्चेद्वारे निवडीचा निर्णय हे घेत असतात. आता ही जी पद्धती आहे बहुवार मुलाखतीची, तर या मुलाखतीतून जेवढ्या कर्मचाऱ्यांच्या निवडी आतापर्यंत झालेल्या आहेत त्या सर्व अचूक झालेल्या आहेत असं संशोधनांती दिसून आलेलं आहे. कारण एका व्यक्तीपेक्षा अनेक व्यक्ती अनेक पद्धतीने प्रश्न विचारून त्या व्यक्तीचं कौशल्य, ज्ञान या सगळ्या गोष्टींचं मोजमाप करत असतात आणि मग त्याच्यातून घेतलेले निर्णय हे योग्यच असतात असं संशोधनांती दिसून आलेलं आहे. पण या मुलाखत पद्धतीचा तोटा एक असा आहे की या पद्धतीने किंवा ह्या बहुवार मुलाखत पद्धत जी आहे ती जास्त खर्चिक आहे. पुढची पद्धत बघूया. चौथा जो मुलाखतीचा प्रकार आहे तो म्हणजे ताण मुलाखत, स्ट्रेस इंटरव्ह्यू. आता दुसऱ्या महायुद्धानंतर या मुलाखत तंत्राचा वापर करण्यात आला. ज्यावेळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची आवश्यकता असते तेव्हा कर्मचारी निवड ही या पद्धतीने केली जाते. जसे उदाहरण जर आपण घेतलं तर अंटार्क्टिका मोहिमेवर निवडलेले शास्त्रज्ञ, इतर कर्मचारी, अवकाशयानात पाठवण्यासाठी निवडलेल्या व्यक्ती यांची मुलाखत म्हणजे ताण मुलाखत होय. या पद्धतीमध्ये मुलाखतकार एकाएकी आक्रमक बनतो, मुलाखतदारास कमी लेखतो, तसा हावभाव देखील त्याच्या समोर करतो आणि मग मुलाखतदारास स्वतःचा बचाव करण्यास भाग पाडतो. अशा कृत्रिमरित्या तयार केलेली जी परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये मुलाखतदाराने ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रतिक्रियांचे निरीक्षण करून तो अवघड परिस्थितीमध्ये डोके शांत ठेवून कसं काम करू शकेल किंवा काम करू शकणार नाही या संबंधीचा निर्णय हा ताण मुलाखतीद्वारे घेतला जातो. आता या मुलाखत प्रकारामध्ये मुलाखतकाराविषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता देखील जास्त असते. म्हणून ताण मुलाखत ही सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुलाखतीचा प्रकार आपल्याला सांगता येईल. सरावासाठी प्रश्न आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण कर्मचारी निवड ही मुलाखत पद्धतीने कशी केली जाते, मुलाखतीचे प्रकार कोणकोणते आहेत हे पाहिलेलं आहे. थँक यू.